बाप्पाचा जन्म कसा झाला? एकदा माता पार्वती अंघोळीसाठी स्नानघरात जात होती. त्यावेळी ती तेथे एकटी होती. स्नानाला जाण्यापूर्वी तिने आपल्या शरीराच्या मळाने एक लहानसा मुलाची मूर्ती बनवली आणि त्यात प्राण आणले. त्या लहान मुलाचे नाव माता पार्वतीने गणेश असे ठेवले. तिने त्या पुत्राला, मी स्नानगृहात स्नान करण्यास जात आहे. येथे कोणीही आले तरी त्याला आत पाठवू नकोस असे सांगून माता पार्वती आत स्नान करण्यास निघून गेली. थोड्याच वेळाने तेथे भगवान शंकर आले. त्यांनी स्नानगृहात जाण्याचा प्रयत्न केला. ते आत जाताना पाहून द्वारापाशी थांबलेल्या गणेशाने भगवान शंकरांना रोखले. तुम्ही आत जाऊ शकत नाही. आता माता अंघोळ करत आहे. तिने आत कोणासही येण्यास नकार दिला आहे. ते ऐकून भगवान शंकरांनी त्या लहान बालकाला, मी माता पार्वतीचा पती असून मला आत जाऊ दे असे सांगितले. पण माता पार्वतीच्या आज्ञेपुढे त्याला काहीही महत्त्वाचे नव्हते. त्याने भगवान शंकराची वाट रोखून धरली. आपला असा अपमान करतो हे पाहून भगवान शंकर क्रुद्ध झाले. त्यांनी त्या बालकाचे शिर उडवले. ते आत स्नानगृहात गेले. त्यांना स्नानगृहात आलेले पाहून माता पार्वती चिडली. ती भगवान शंकरांना म्हणाली, मी दरवाजापाशी एका बालकास उभे केले आहे. त्याला मी कोणालाही आत पाठवू नको असे देखील सांगितले होते. ते ऐकून भगवान शंकर म्हणाले, त्या बालकाला मी समजावून सांगितले पण तो मला आत येऊ देत नव्हता. त्यामुळे मी त्याचे शिर धडापासून वेगळे केले आहे. हे ऐकून माता पार्वती चांगलीच संतापली. तिने रौद्र असे रूप धारण केले. तिने भगवान शंकराकडे जळजळीत कटाक्ष टाकला आणि आपल्या पुत्राला जिवंत करा अन्यथा मी बाहेर येणार नाही असे सांगितले. तिने धारण केलेल्या रौद्ररूपामुळे सारी सृष्टी डळमळू लागली. तिची समजूत घालण्यासाठी समस्त देवगण आले. भगवान शिव तिला समजावू लागले. पण तिने कोणाचेही ऐकले नाही. तिने पुत्र जिवंत करा असा हट धरला. त्यावेळी भगवान शंकरांनी विष्णूंकडे अशा मुलाचे शिर घेऊन या ज्याची आई त्याच्या बाळाकडे पाठ करून झोपली असेल असे सांगितले. भगवान विष्णूंनी गरुडाला आदेश दिला. मुलाचे शिर शोधण्यासाठी त्यांनी पृथ्वी पालथी घातली. पण त्यांना कोणाचेच शिर सापडेना. शेवटी त्यांना एक हत्तीण दिसली, जी आपल्या पिल्लाकडे पाठ करून झोपली होती. त्या पिल्लाचे शिर घेऊन गरुड यांनी विष्णूकडे दिले. विष्णूंनी ते महादेवांना दिले. आपल्या शक्तीने त्यांनी त्या बालकाला हत्तीचे शिर लावून जिवंत केले. त्याला जिवंत पाहून माता पार्वती शांत झाली. इतकेच नाही तर जन्मलेल्या त्या लाडक्या बालकाला खास आशीर्वादही देण्यात आले. कोणत्याही शुभकामाची सुरुवात करण्यापूर्वी अग्रस्थानावर तुझे नाव असेल. कोणत्याही कार्यात सगळ्यात आधी पूजा करण्याचा मान असेल असा आशीर्वाद देण्यात आला. म्हणूनच आपल्याकडे कोणत्याही कार्याची सुरुवात ही बाप्पाच्या पूजेनेच होते.